मित्रांनो, टोळ कांद्यामधील एक सर्वात महत्त्वाची ड्रिचिंग, जर आपला कांदा या अवस्थेमध्ये असेल, म्हणजे लागवड करून साधारणतः 100 ते 120 दिवस झाले असेल, तर ही अवस्था राहते बी भरणीची, म्हणजे सीड सेटिंगची। त्यामध्ये आपल्या पिकाला सर्वात जास्त आवश्यकता ती जी राहते ती म्हणजे स्फुरद, पालाश आणि बोरॉनची। त्यासाठी मित्रांनो, आपल्याला वेल ॲग्रो कंपनीचं 03737, ज्यामध्ये 37% स्फुरद आणि पालाश आहे, हे आपल्याला एका एकरासाठी 5 किलो घ्यायचं आहे। हे का बरं घ्यायचं आहे, तर यामध्ये आपल्याला ट्रेस एलिमेंट म्हणून बोरॉन सुद्धा मिळत असते, म्हणजे आपल्याला बोरॉन वेगळं घ्यायची आवश्यकता नाही। जर आपल्याला हे नाहीच मिळालं तर मग आपण 05234 सारखं खत घेऊ शकतो, परंतु त्यासोबत आपल्याला बोरॉन एकरी 500 ग्राम वेगळं घ्यावं लागेल। त्यासोबत मित्रांनो, आपल्याला 1 लिटर IPL कंपनीची ग्रिफिन घ्यायची आहे। तर हे का बरं घ्यायचे आहे, कारण आपण आतापर्यंत जे पण स्फुरदयुक्त पालाशयुक्त खतं दिलेले आहेत, त्यातले बरेचसे खतं आपली जमिनीमध्ये फिक्स फॉर्ममध्ये राहतात। तर यामध्ये आपल्याला PSB आणि KMB हे दोन्ही पण बायो फर्टिलायझर मिळत असतात। त्यामुळे आपल्याला हे 1 लिटर ग्रिफिन घ्यायचे आहेत। यामुळे आपल्या जमिनीमध्ये जे स्फुरद आणि पालाशयुक्त खतं पडून राहिलेले आहेत ते आपल्या पिकाला उपलब्ध होतील। हे दोन्ही पण हे ड्रिचिंग जर आपण केली तर आपल्या पिकामध्ये जे काही आपल्या बिया आहे, या बियाचे वजन तर वाढणारच, सोबत त्याची काळोखी सुद्धा वाढेल, म्हणजे एकंदरीत आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल। मित्रांनो, आपल्या कांद्याला किती दिवस झालेला आहे आणि आपण शेवटची ड्रिचिंग कोणती केली आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।